नांदणी मठातील लाडकी माधुरी हत्ती वंतारा येथे जाऊन मंगळवार दिनांक 28/1 वर्ष पूर्ण झाले। सर्वोच्च न्यायालय, हाय पॉवर कमिटी तसेच वंतारा प्रशासनाने माधुरीला पुन्हा नांदणी मठात पाठवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याचे सांगितले जात असतानाही प्रत्यक्ष घर वापसीला होत असलेल्या विलंबामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर वर्षपूर्ती निमित्त माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपवास आंदोलन करण्यात आले। नांदणी येथील निषेधिका परिसरात झालेल्या या आंदोलनाची सुरुवात माता चक्रेश्वरी देवीच्या महाआरतीने झाली। राजू शेट्टी यांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर उपस्थित हजारो भाविकांनी माधुरीच्या तातडीच्या आणि सुरक्षित घरवापसीसाठी जनसंकल्प केला। संपूर्ण परिसर भक्तिमय आणि भावनिक वातावरणाने भारावून गेला होता। माधुरीच्या स्वागतासाठी वनताराच्या मार्गदर्शनाखाली नांदणी मठात अद्ययावत सुविधा असलेले केंद्र उभारण्यात आले असून आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। तरीही माधुरी अद्याप मठात दाखल न झाल्याने भाविकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत। यावेळी उपस्थितांनी माधुरी ही केवळ एक हत्ती नसून नांदणी मठाच्या श्रद्धा, परंपरा आणि भक्तांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग असल्याची भावना व्यक्त केली। न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही तिच्या घर वापसीला विलंब होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली। उपवास आंदोलनात राज्यातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत संबंधित यंत्रणांनी आणखी विलंब न करता माधुरीला तातडीने नांदणी मठात परत आणावे अशी एकमुखी मागणी केली। शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या आंदोलनातून माधुरीच्या घर वापसीसाठीचा जन आवाज अधिक बुलंद झाला असून आता प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यावर कोणता निर्णय घेतात याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे। नांदणी येथील या मठाची 1300 वर्षाची आख्यायिका आहे। 1300 वर्ष हे गाव फेमस असलेला नांदणी मठ आहे आणि तो जैन परंपरेच्या अनुसार मुंगीला देखील न्याय द्यायची भूमिका ह्या जैन परंपरेत आहे। तिथं नांदणी मठ आहे। त्या नांदणी मठाचं एक 100वे वर्ष चालू होत आहे। शांतिगिरी महाराज इथं प्रथम मुनी होऊन गेले, त्यांची 71वी पुण्यतिथी जयंती आहे आणि गेली 40 वर्ष माधुरी नावाची हत्ती इथं राहत होती। ती पंचगंगा नदीत पोहायला जात होती। तिथले 20-25 गावातली लोक सर्व शेतकरी बांधव तिच्यावर प्रेम करत होते, लेकीप्रमाणे, बहिणीप्रमाणे, आईप्रमाणे। तर गेल्या 1 वर्षापूर्वी तिथून माधुरी हत्तीनेला वनतारामध्ये नेण्यात आलं। तर कोर्टाच्या निकालानं, हायकोर्टाचा निकाल, सुप्रीम कोर्टाचा निकाल, माधुरीला पुन्हा त्या गावात आणलं पाहिजे नांदणी मठात। त्यासाठी आदरणीय राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचं उपवासाचं आंदोलन आलेलं आहे। त्याला मी स्वतः राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष महादेव जानकर, माझा पक्ष ह्या आंदोलनात सहभागी आहे। सकाळपासून आम्ही उपवास धरलेला आहे आणि ह्या गावकऱ्यांची, आसपासच्या परिसराची, इथल्या जनतेची इच्छा आहे, तमाम जनतेची, की माधुरी पुन्हा आमच्या गावात माहेराला आली पाहिजे, सासूरवाला आली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतोय। मी वनताराच्या ग्रुपला देखील त्यांनीच त्या माध्यमातून त्यांनी येऊन हे वनताराच्या लोकांनीच माधुरी कशी राहते त्याच्यासाठी बांधण्यासाठी मेडिकल, फर्स्ट एड, फार्मसी, नंतर आपलं मेडिकल सर्व जाणं खाणं व्यवस्थित कसं बांधलेलं आहे। तर त्यांना माझी हाय पॉवर कमिटीला विनंती आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ सेंटर, फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ द महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि ती कमिटीच्या ज्या 3 सदस्य बॉडी आहे त्या कमिटीनं येऊन लवकरात लवकर त्यांचा अहवाल देऊन ह्या माधुरी 13 सप्टेंबरच्या अगोदर नांदणीला यावी हीच राज्य आणि केंद्र सरकारला नम्रतेचं आव्हान करतोय मी। आपण मंडळींनी जनतेच्या भावनेशी खेळू नये हे नम्र आव्हान करतो आणि माधुरीला आमच्या पुन्हा गावात आणचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।